मित्रांनो, तुम्ही बाजारातून आणलेली पिवळी धमक फळं खरंच आरोग्यासाठी चांगली आहेत का? की तुम्ही पैशाच्या बदल्यात घरात विष आणताय? आज आपण पाहणार आहोत नाशिकच्या विनायकराव नावाच्या एका प्रामाणिक शेतकऱ्याची कहाणी, ज्याच्या कष्टावर बाजारातील काही लोभी व्यापाऱ्यांनी पाणी फिरलं आणि शेवटी FDA महाराष्ट्राने या रसायनांच्या काळ्या बाजाराचा कसा पर्दाफाश केला. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा तुमच्या आरोग्याचा आणि शेतकऱ्याच्या हक्काचा विषय आहे. विनायकराव एक प्रामाणिक शेतकरी होते. त्यांनी रात्रंदिवस एक करून सेंद्रिय खताचा वापर करून उत्तम दर्जाचे केळे आणि आंबे पिकवले. त्यांचा उद्देश एकच होता, ग्राहकांना नैसर्गिक आणि शुद्ध फळे मिळावेत. त्यांनी आपला माल मुंबई पुण्याच्या मोठ्या व्यापाऱ्यांना विकला. पण खरी गडबड इथेच झाली. बाजारातील काही शॉर्टकट शोधणाऱ्या व्यापाऱ्यांनी जास्त नफा कमवण्यासाठी आणि कच्चे आंबे एका रात्रीत पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड या अत्यंत घातक रसायनाचा वापर सुरू केला. फळं दिसायला तर खूप छान होती, पण ती खाऊन शहरातील लहान मुलं आणि लोक आजारी पडू लागले. बाजारात बातमी पसरली की नाशिकची फळे विषारी आहेत. याचा थेट फटका विनायकरावांना बसला आणि याच्या चांगल्या मालाचे भाव मातीमोल झाले. तर झाली FDAची धमाकेदार एंट्री. FDAच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हणजेच फूड सेफ्टी ऑफिसर यांनी मुंबई आणि पुण्याच्या मोठ्या फळ बाजारावर आणि गोदामावर अचानक धाडी टाकल्या. लॅब रिपोर्ट्समध्ये सिद्ध झालं की व्यापाऱ्यांनी फळं पिकवण्यासाठी प्रतिबंध कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला होता. FDAने लाखो रुपयाचा विषारी माल जप्त करून नष्ट केला आणि त्या दोषी व्यापाऱ्यावर कडक गुन्हे दाखल केले. शासनाने व्यापाऱ्यांना कडक ताकीद दिली की फळं पिकवण्यासाठी फक्त सुरक्षित इथेनॉल गॅसचाच वापर केला पाहिजे. FDAच्या या कारवाईमुळे बाजारात भेसळ थांबली आणि विनायकरावांसारख्या प्रामाणिक शेतकऱ्यांच्या खऱ्या सेंद्रिय मालाला पुन्हा चांगला भाव मिळाला. म्हणूनच मित्रांनो, अन्न आणि औषधाच्या सुरक्षिताची FDA महाराष्ट्र नेहमीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.